Dear student, in this lecture we will see the next chapter, that is properties of natural resources. Let us recall which are the gases present in air, why air is called a homogeneous mixture. We know that gases like nitrogen, oxygen, carbon dioxide and 6 types of inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, etc. are present in the air. आपल्याला माहिती की त्या ठिकाणी नायट्रोजन असेल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर 6 प्रकारचे असणारे जे काही निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, अशा प्रकारचे असणारे जे काही वायू जे आहेत तर ते वायू त्या ठिकाणी हवेमध्ये असतात. अँड देअरफॉर एअर इज ए मिक्सचर ऑफ ऑल दिस गॅसेस. आणि म्हणून हवा जे आहे तर त्या हवेमध्ये अशा प्रकारचे जे काही सर्व वायू जे आहेत तर त्या सर्व वायूंचं त्या ठिकाणी मिश्रण आहे. The constituent gases cannot be separated naturally from this mixture and therefore it is called as a homogeneous mixture. आणि म्हणून या ठिकाणी त्या असणारे जे काही एअर जे आहेत तर त्या एअरमध्ये अशा प्रकारचे असणारे जे काही वायू जे आहेत तर ते वायू नैसर्गिकरित्या एकमेकांपासून आपण त्या ठिकाणी सेपरेट त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही एअर जे आहे तर त्या एअरलाच त्या ठिकाणी होमोजेनियस मिक्सचर जे आहे तर ते होमोजेनियस मिक्सचर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेमध्ये असणारे जे काही वायू जे आहेत तर त्या वायूंचे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग त्या ठिकाणी कोणकोणते तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे की नायट्रोजन हेल्प्स इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. आपल्याला माहिती आहे की प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांचं संश्लेषण करण्यासाठी नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचा त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. इट ऑल्सो हेल्प्स इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ द फूडस्टॉक. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे हा जो काही नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो अमोनियाची निर्मिती करण्यासाठी, त्याच्यानंतर हवाबंद अशा प्रकारचे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ एअरटाईट जे आहेत तर ते एअरटाईट करत असताना याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर बर्निंग अँड रिस्पिरेशन. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन जो आहे तर ते ऑक्सिजन ज्वलनासाठी आणि श्वसन जे आहे तर त्या श्वसनासाठी काय केला तो वापर केला जातो. कार्बन डायऑक्साईड इज नेसेसरी फॉर द फोटोसिंथेसिस. तर असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहेत तर त्या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी वापरला जातो. अँड इट इज ऑल्सो युज्ड इन द फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक यंत्र जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जे आहेत तर त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. डिफरंट इनर्ट गॅसेस हॅव स्पेसिफिक यूज फॉर इच ऑफ द डेम. आणि विविध अशा प्रकारचे असणारे जे काही निष्क्रिय वायू जे आहेत तर त्या निष्क्रिय वायूंचे प्रत्येकाचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेची असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ती प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की हवेचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. पहा त्याच्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती पहा त्याच्या अगोदर काय दिलेलं आहे की एअर इज ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली हवा आहे. वी कॅनॉट सी इट येट वी फील द प्रेझेन्स ऑफ द एअर. जे आपल्या सभोवताली हवा जरी असली तरी आपल्या डोळ्यांना त्या ठिकाणी ती दिसत नाही. व्हेन वी इनहेल एअर इज टेकन इन थ्रू द नोज. आणि तरी हवेचं असणारं जे काही अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. ज्या वेळेला हवा जे आहे तर ते आपण आतमध्ये घेतो म्हणजे श्वास ज्या वेळेला घेतो त्यावेळेला नाकावाटे हवा जी आहे तर ती हवा काय केली जाते आत त्या ठिकाणी घेतली जाते. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप वी कॅन फील द एअर. आणि तोंडासमोर जर हात धरून आपण त्या ठिकाणी फुंकर जे आहे तर ती फुंकर जर त्या ठिकाणी जर मारली तर आपल्या हाताला त्या हवेचा असणारा जो काही स्पर्श जो आहे तर तो स्पर्श काय होता नसतो तर त्या ठिकाणी जाणवताना दिसतो. यासाठी आपल्याला असणारी जी काही एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली. पहा ट्राय धिस करून तुम्ही त्या ठिकाणी पाहायचं आहे की सर्वसाधारणपणे पहा टेक ए स्टिक फ्रॉम ए ब्रूम ऑर ए पेपर ऑर प्लॅस्टिक स्ट्रॉ. म्हणजे सर्वसाधारणपणे एक झाडूची काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरण्यात येणारा तो का स्ट्रॉ जो आहे तर तो स्ट्रॉ त्या ठिकाणी घ्यायचा आहे.
Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारा जो काही स्ट्रॉ असेल किंवा झाडूमधले असणारी जी काही काडी जी आहे तर ती काडी या ठिकाणी जसा या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला सेंटर दाखवलेलं आहे तर त्या सेंटरला काय करायचं एक दोरा जो आहे तर त्या दोऱ्याच्या साईडने त्या ठिकाणी काय करायची बांधायची की जेणेकरून ती असणारी जी काही काडी जी आहे तर ती काडी त्या ठिकाणी क्षितिज समांतर राहील अशा पद्धतीने काय करायची आपल्याला त्या ठिकाणी ती हँग करायची टांगायची. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साईज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. आणि ही जी काही असणारी जी काही स्ट्रॉ जे आहे तर त्या स्ट्रॉची असणारी जी काही 2 टोकं जे आहेत तर त्या 2 टोकाला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सारख्याच असणारे जे काही आकार जे आहे तर त्या आकाराचे असणारे जे काही 2 फुगे जे आहेत तर ते 2 फुगे काय करायचे त्या ठिकाणी बांधायचे. सी टू इट दॅट द स्टिक्स रिमेन हॉरिझॉन्टल. ते फुगे त्या ठिकाणी बांधल्यानंतर ती असणारी जी काही काडी जी आहे तर ती काडी त्या ठिकाणी क्षितिज समांतर राहते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर पुढे नाव रिमूव्ह वन बलून इन्फ्लॅट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. त्याच्यानंतर त्याच्यापैकी असणारा जे काही एक फुगा जो आहे तर तो फुगा काय करायचा आहे काढायचा आहे आणि तो काय करायचा आहे फुगवायचा आहे आणि फुगवल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे तर तो असणारा जो काही फुगा जो आहे तर तो फुगा काय करायचा त्याची मूळची असणारी जी काही जागा जी आहे तर त्या जागेला त्या ठिकाणी बांधायचा आहे. म्हणजे आकृतीमध्ये अशा प्रकारचा जो काही फुगवलेला जो काही फुगा जो आहे तर तो फुगा काय केलेला आपण त्या एका टोकाला त्या ठिकाणी बांधलेला आहे. डज द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. असं केल्यानंतर तो असणारा जो काही काडी जी आहे तर ती काडी त्या ठिकाणी क्षितिज समांतर राहते का अशा पद्धतीचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आकृतीमध्ये आपल्या लक्षात येता नसते की तो फुगा जो आहे तर तो फुगा त्या ठिकाणी काय आता नसते किंवा ती काडी जी आहे तर ती काडी त्या ठिकाणी क्षितिज समांतर त्या ठिकाणी राहत नाही. द स्टिक्स गोज डाऊन ऑन द साईड ऑफ द इनफ्लॅटन वन. म्हणजे ज्या बाजूला फुगवलेला फुगा त्या ठिकाणी बांधलेला आहे तर त्या बाजूला ती असणारी जी काही काडी जी आहे तर ती काडी काय आता नसते किंवा स्ट्रॉ जो आहे तर तो त्या ठिकाणी खाली जाताना दिसतो. दिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. याचाच अर्थ ती असणारी जी काय हवा जी आहे तर त्या हवेला त्या ठिकाणी काय आहे तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी हवेला. म्हणजे ही जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला लक्षात येता नसते की हवा जी आहे तर त्या हवेला त्या ठिकाणी वजन आहे. एअर इज ए मिक्सचर ऑफ द गॅसेस. आपल्याला माहिती आहे की हवा जी आहे तर ते हवा विविध अशा प्रकारचे असणारे जे काही वायू जे आहेत तर त्या वायूंचं त्या ठिकाणी मिश्रण आहे. अँड देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नसते इतर असणारे जे काही द्रव्य जे आहेत तर त्या द्रव्याप्रमाणे असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेला काय सांगतं आपल्याला मास आणि वेट. मास आणि वेट म्हणजे सर्वसाधारणपणे वस्तुमान आणि वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी जे हवा जे आहे तर त्या हवेला त्या ठिकाणी आहे. मास अँड वेट. देन वी विल सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी टेक अन इंजेक्शन सिरीज विदाऊट द निडल. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी दुसऱ्या असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला त्या ठिकाणी एक इंजेक्शन जे आहे तर ते इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यायला सांगितलं. इंजेक्शन सिरीज की ज्याला त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की सुई जी आहे तर ती सुई त्या ठिकाणी नाही अशा प्रकारचं असणं जे काही इंजेक्शन सिरीज जे आहे तर ते इंजेक्शन सिरीज आपल्याला विदाऊट निडलची त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. जी असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी करून पाहिजे. आणि तिचा असणारा जो काही पिस्टन जो आहे दाट्ट्या जो आहे तर तो दाट्ट्या काय करायला सांगितलं आपल्याला सर्वसाधारणपणे हा जो काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमधला असणारा जो काही दाट्ट्या जो आहे तर तो दाट्ट्या आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितलं आहे ओढायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तो पिस्टन आहे तर तो पिस्टन प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी ओढून पहा. ही जी काही कृती जी आहे तर ती कृती तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून पहा. तुम्हाला काय त्या ठिकाणी जाणवतं याचा आपल्याला असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. तर आपल्या लक्षात येता नसते की हा जो काय असणारा जो काही दाट्ट्या जो आहे तर तो दाट्ट्या काय होता नसतो आपल्याला सहजगत्या त्या ठिकाणी काय करता नसतो आपण त्या ठिकाणी ओढताना दिसतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इव्हन इफ यू लेट इट गो. तो बाहेर ओढलेला जो काही पिस्टन जो आहे तर तो पिस्टन काय केला आपण तसा सोडून जर दिला तर तो पुन्हा आहे त्याच जागेला म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जसा तो पिस्टन त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे तर तशाच स्थितीला काय होता नसतो तो पिस्टन जो आहे तर तो पिस्टन काय होता नसतो आपल्याला तो राहताना दिसतो. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरीज टाईटली विथ युअर थंब.
पुल द पिस्टन अँड लेट इट गो. त्याच्यानंतर पुढची असताना काही कृती जी आहे तर त्या कृतीमध्ये आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तिचं असणारं जे काही होल जे आहे तर ते होल काय करायचं त्या ठिकाणी असणारा जो काही थंब जो आहे अंगठा जो आहे तर त्या अंगठ्याच्या साहाय्याने काय करायचं दाबून ठेवायचं आणि त्या ठिकाणी असणारा जो काही पिस्टन जो आहे तर तो पिस्टन काय करायचा आतमध्ये त्या ठिकाणी दाबण्याचा काय करायचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता काय लक्षात येतं नसते इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर आर लेस दॅन बिफोर. मग तो दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या त्या ठिकाणी आपल्याला बाहेर ओढण्यासाठी लागलेले जे काही बल किंवा तो असणारा जो काही दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या त्या ठिकाणी आपण काय केलं त्याचा असणारे जे काही होल जे आहे तर त्या होलवर काय केलेलं अंगठा जो आहे तर तो अंगठा त्या ठिकाणी दाबून धरलेला आहे आणि तो असणारा जो काही दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या काय केलेला आपण त्या ठिकाणी आतमध्ये लोटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावा लागला की कमी आणि हात सोडल्यावर दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या त्या ठिकाणी तसाच राहतो का. डज द पिस्टन्स रिमेन्स ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. अशा पद्धतीचे असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की सिरीज जे आहे तर त्या सिरीजचं असणारं जे काही छिद्र जे आहे तर ते छिद्र काय केलं आपण अंगठ्याने त्या ठिकाणी बंद केलेले. दट्ट्या बाहेर ओढा आणि नंतर पुन्हा काय करायचं हात त्या ठिकाणी सोडून द्या. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागला का कमी की हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का हे असणारे जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. आता काय येतं नसते द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. तर आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे हवेमध्ये असणारे जे काही वायूंचे रेणू जे आहेत तर ते रेणू सतत त्या ठिकाणी असणारे जे काही हालचाल जे आहे तर ते हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतात. when these molecules strikes a body they create pressure on that body. आणि अशा प्रकारचे हे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू जेव्हा एखादी असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर त्या ठिकाणी आदळतात तेव्हा ते असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर काय करताना दिसतात तर ते त्या ठिकाणी दाब निर्माण त्या ठिकाणी करताना दिसतात. दिस प्रेशर ऑफ द एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि अशा पद्धतीचं असणारं जे काही हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर त्या दाबालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. वन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरीज क्लोज मोर पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द सिरीज अँड इट बिकम्स रेरिफाईड. पण मगाशी जी आपण कृती केली तर त्याचे असणारे जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. जी सिरीजचं असणारं जे काही छिद्र जे आहे तर ते छिद्र बंद करून जर आपण त्या ठिकाणी दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या जर त्या ठिकाणी जर खेचला तर सिरीजमध्ये असणारं जे काही हवा जे आहे तर त्या हवेला त्या ठिकाणी जास्त जागा त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्या ठिकाणी असणारी जी काही हवा जी आहे तर ती रेरिफाईड म्हणजे त्या ठिकाणी विरळ त्या ठिकाणी होताना दिसते आणि त्यामुळं सिरीजमधलं असणारं जे काही हवा जे आहे तर त्या हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होताना दिसतो कमी त्या ठिकाणी होताना दिसतो की ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरीज इज लोअर. आणि याच्यामुळे काय होताना दिसते तर ती असणारी जी काही सिरीज जी आहेत तर त्या सिरीजमधला हवेचा दाब त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. कम्पॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय अँड दॅट इज व्हाय व्हेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज इट इज इमिजिएटली पुश्ड. आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे बाहेरचा असणारा जो काय हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी आतल्यापेक्षा त्या ठिकाणी तुलनेनं जास्त असतो आणि म्हणून त्या ठिकाणी बाहेर खेचलेला जो काही दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या जर आपण त्या ठिकाणी सोडून जर दिला की दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या लगेच काय केला तो आतमध्ये त्या ठिकाणी तो ढकलला जातो. पुढे इफ धिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरीज इन द डिफरंट पोझिशन लाईक vertical, horizontal or inclined, the piston is found to be go into the same extent in all cases. आता याच्यामध्ये तो असणारे जे काही सिरीज जे आहे तर ती सिरीज त्या ठिकाणी आपण उभी केली आडवी केली किंवा इनक्लाइन म्हणजे तिरकी केली अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये हाच असणारा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग जर आपण त्या ठिकाणी जर केला तर प्रत्येक वेळी दट्ट्या जो आहे तर तो दट्ट्या तेवढ्याच आत गेल्याचा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. आणि फ्रॉम धिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल द डिरेक्शन. आणि हा जो काय असणार जो काही एक्सपेरिमेंट जो आहे तर त्या एक्सपेरिमेंटवरून आपण त्या ठिकाणी निष्कर्ष काढू शकतो. काय निष्कर्ष दिलेला आपल्याला की सर्वसाधारणपणे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम
इन ऑल द डिरेक्शन. ज्या ठिकाणी वातावरणाचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब सर्व दिशेंना त्या ठिकाणी समान असतो. अशा प्रकारचा असणारा जो काही प्रयोग जो आहे तर त्या प्रयोगावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. पण एक 10 रुपयाला त्या ठिकाणी इंजेक्शनची असणारी काही सिरीज जी आहे तर ती सिरीज त्या ठिकाणी मिळताना दिसते. प्रत्यक्ष असणारा जो काही एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. तुम्ही प्रत्यक्ष करून जर पाहिला तर याच्यामधलं असणारं जे काही इन्फरन्स जो आहे तर तो इन्फरन्स आपल्याला त्या ठिकाणी कळेल. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.